पासून जीव खूप लांब गेला असतो आणि या गोष्टीपासून लांब गेल्यामुळं देहच मी म्हणतो, देह संबंधाने असणारे आपले नातलग आपले म्हणतो आणि शेवटी एक दिवस माझं माझं म्हणून शेवटी तो आत्मस्वरूपाला विसरून 84 लक्ष योनी सापडतो आणि या जीवाच्या करुणा आल्यामुळं संत अवतीर्ण होतात आणि संत अवतीर्ण होऊन जीवाला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. अशा या संत मालिकेमध्ये असणारे संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा या महात्म्यांनी महाराज या महाराष्ट्राला ढवळून काढलं आणि अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी सगळ्याला समजणं असं अवघड सोपं करून सांगितलं. जे अवघड असणार पण ते सोपं करून सांगितलं. किती सोपं सांगितलं. मगाशी दादाने उदाहरण सांगितलं की महात्मा कांद्याच्या रूपाने उदाहरण दृष्टांत द्यायचे, भाकरीच्या रूपाने दृष्टांत द्यायचे. भाकरीमधला पापड जसा भाकरीतच असतो पण भाकरीपेक्षा वेगळा असतो तसा महात्मा आपलं स्वरूप हे देहात असून देहापेक्षा वेगळं आहे. कारण देह हे निमित्त आहे पण आपण मात्र आत्मतत्व आहोत. या गोष्टीचा महात्म्याने विचार जीवाला सांगितला आणि तो विचार करण्यासाठी महाराज आपल्याला पूर्व सुकृताची आणि पूर्ण पूर्व पुण्य असल्यामुळे आपल्याला ते सद्गुरूची प्राप्ती झाली. आणि त्यांनी काय केलं, ज्ञानोबरायाच्या भाषेत त्यासाठी आपण ओवी घेतली. ज्ञानोबराय सांगतात की तरी गुरु दाविल्या वाटा. काय केला मला गुरुने वाट दावली. कोणती दावली वाट तर परमार्थाची वाट दावली. आम्ही कोणत्या वाटेत चाललो, आमचं चालणं हे संसाराच्या रस्त्याने आणि या संसाराच्या रस्त्यावर फक्त दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अशा दुःख बांधवडी असणाऱ्या संसारात आम्ही मी आणि माझं म्हणत होतो. परंतु महात्मा जीवनामध्ये आले आणि त्यांनी तू देह नसून तू आत्मतत्व आहेस. असं सांगितलं, तू देह नाहीस तर तू आत्मतत्व आहे. तू त्या देहाच्या कारण तू म्हणत नाहीस की मी डोकं दुखतो, मी अंग दुखतो, मी नाही तर माझं डोकं दुखतं, माझं अंग दुखतं. म्हणजे या देहापेक्षा तू जर तुमचं वेगळा आहेस मग तो कोण आहेस याचा विचार कर. आणि मग ते ज्ञान बाबांनी आपल्याला सोप्या भाषेत सांगितलं. किती सोप्या भाषेत सांगितलं, अगदी सहज. बाबा सांगायचे जसं म्हणले त्या असणाऱ्या तिळामध्ये तेल असतं तसं आपल्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. पण तिळातलं तेल पाहून सापडेल का, त्याला युक्ती आहे. त्या युक्तीने गेलं तर त्या तिळातलं तेल निघतं. तसं आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे जो आपलं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान मला सद्गुरु कृपेने होत असतं. आणि सद्गुरु काय करतात तर सद्गुरु जीवाला आपल्या असणाऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात. कारण स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. काय केलं आम्हाला सद्गुरूंनी स्वरूपात मिळवलं. कारण त्यांनी जो आपल्याला परमार्थाचा मार्ग सांगितला. परमार्थाचे अनेक मार्ग आहेत. परमार्थाचे मार्ग कारण कायेचा परमार्थ आहे, वाचेचा परमार्थ आहे आणि बुद्धीचाही परमार्थ आहे. कारण कायेचा परमार्थ पंढरपूरला आळंदीला जाणं, ज्ञानेश्वरी वाचणं, भागवत वाचणं हे कायेचा परमार्थ आहे. आणि वाचेचा परमार्थ रामकृष्ण हरी म्हणणं, उपासना करणं हा वाचेचा परमार्थ आहे. पण बुद्धीचा परमार्थ असा आहे की बुद्धी ही आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाते. कारण बुद्धी ही आपल्याला परमार्थापर्यंत, कारण ह्या बुद्धीनेच आम्हाला आमच्या स्वरूपापासून लांब दिलं आणि बुद्धीच जीवाला स्वरूपाकडे घेऊन जाते. कारण बुद्धी काय करते तर बुद्धीला जो मळ आपल्याला आपल्या अंतःकरणाला जो मळ आलेला आहे तो सद्गुरू आपला मळ काढतात. काय करतात तो मळ काढ. कोणता मळ आला तर मी आणि माझ्याचा. आणि हा मी माझ्याचा मळ काढण्यासाठी महाराज सद्गुरूंनी काय केलं, सद्गुरूंनी आपल्याला साधनं दिली. आम्हाला पहिलं साधन दिलं सद्गुरूंनी महाराज अनुग्रह रूपाने. अनुरूपाने साधन तर त्या अनुग्रहाच्या रूपाने काय केलं, आम्हाला आमच्या चित्ताला निर्मळ केलं आणि आमच्या चित्ताला स्थिर केलं. अनुग्रह साधन काय केलं आम्हाला. पहिली गोष्ट आम्ही ज्यावेळेस उपासना करायला लागलो त्याची आम्ही वाणीने उपासना सुरुवात केली. आम्हाला सांगताना सुरुवात सांगितलं म्हणायला वाणीने सांगितलं. आम्ही वाणीने म्हणता म्हणता आम्ही ते अंतःकरणात उतरवलं. म्हणजे तीच उपासना आमची वाणीने होता होता ते आमची मनामध्ये अंतःकरण व्हायला लागली. म्हणजे आमचं चंचल अंतःकरण स्थिर झालं आणि वाणीने म्हणल्यामुळे आमचं अंतःकरण शुद्ध झालं. आणि ज्यावेळेस शुद्ध अंतःकरण निर्मळ अंतःकरण झालं मग सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे बाबा तू देह नाहीस तर तत्वमसी ते तत्व ब्रह्म तू आहेस. गुरुने काय सांगितलं आम्हाला, बाबाने सांगितलं बाबा तू देह नाहीस. बाबा खूप सुंदर सांगायचे मला. आपण कधी म्हणतो का म्हणले मी डोकं दुखवतो, मी अंग दुखवतो तर नाही. माझं डोकं दुखतं, माझं अंग दुखतं, माझा पाय दुखवतो,
म्हणजे तू पायापेक्षा कसा आहेस, वेगळा आहेस. मग तू कोण आहेस? म्हणून बाबा सांगितले, आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहेस तू याचा विचार कर. कारण श्रीपाद बाबा बाकी तर काही सांगितलं नाही बाबांनी, पण एक गोष्ट सांगितली की तू कोण याचा विचार कर, समजून घे तू कोण आहेस. आणि परमार्थ म्हणजे खूप तपश्चर्या करणं, परमार्थ म्हणजे खूप शास्त्राचा अभ्यास करणं, परमार्थ म्हणजे खूप वेदाध्ययन करणं नाही. परमार्थ म्हणजे मी कोण हे जाणणं. कोण आहे? मी कोण हे जाणणं हा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ फक्त साधू सांगत असतो. काय करतो साधू? हा परमार्थ फक्त साधू सांगतो. इतर साधन परमार्थाचा मार्ग सांगतात, पण साधू परमार्थ सांगतो. काय करतो साधू? बाकी साधनं काय करतात? अंतःकरण शुद्ध करतात, अंतःकरण स्थिर करतात. पण साधू काय करतात? साधू आपल्याला आपली ओळख करून देतात. आणि म्हणून बाबांनी आपल्याला आपली ओळख करून दिली. ती कोणती? तर आत्मरूपाची ओळख करून दिली. म्हणून माऊली सांगतात, तरी गुरु दाविल्या वाटा. काय केलं आम्ही मग वाटायला? कोणत्या वाटणे आलो? विवेक रूपी तीर्थावर आम्ही सत्मार्गाच्या वाटते जाऊन सात्विक रस्त्याने चालून आम्ही विवेक रूपी तीर्थावर आलो. काय विवेकाचा अर्थ? तर विवेकाने सार आणि आसाराचं ज्ञान. काय सार? तर सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार परमात्मा हा सार आहे आणि परमात्मा सोडून बाकी सगळं आसार आहे. संत संगतीने एक परमात्मा सार आहे आणि बाकीचा परमात्मा सोबत आसार आहे. हा विवेक रूपी तीर्थावर आणून सोडला. काय झालं त्या विवेक रूपी तीर्थावर आल्यानंतर? तर मला बुद्धीचा मळ धुवून काढला. आमची बुद्धी मळालेली, अहम मने आमची बुद्धी मळालेली. आणि अहम मने आमची बुद्धी मिळाल्यामुळं आम्हाला महाराज आमचा विसर पडला. आणि परिणाम असा महाराज बाबा सांगायचे, विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या. मग आम्ही कोणाला विसरलो? बाबा म्हणायचे आम्ही देवाला विसरलो नाही. आम्हाला देव कळतो, आम्हाला राम कळतो, कृष्ण कळतो, विठ्ठल कळतो, शंकर कळतो, देवी कळती, आहे का नाही? आम्हाला सगळे नातलं कळते, आपलं कळतं, परख कळतं. पण मी कोण आहे माहिती आहे का? मी कोणी? आम्हाला इथंच आमची गल्लत झालेली. आणि सद्गुरू काय करतात? मी कोण याची जाणीव करून देतात. बाबांनी आपल्याला दिली जाणून ती मी कोण याची करून जाणून दिली. मी कोण आहे? तर मी आत्मतत्व आहे, मी वासुदेव आहे. मी वासुदेव तत्वतः कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य समता, तुझा नाही अनिक मागुता गा. वासुदेव करतो फेरा वाड्यात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जांब द्याल तरी जातो माघारा. असा असणारा वासुदेव मी आहे. या विवेकावर बुद्धी आणली. कोणी? या विवेकावर बुद्धी आणली. आणि ज्यावेळेस असा बुद्धीचा निश्चय होईल त्यावेळेस सांगतात मला रानात मला सांगतात की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. बरीच मंडळी बघा म्हणतात की बाबा या सप्ताहामध्ये तुम्हाला जर हे ज्ञान झालं मग तुम्ही बाकीचं काय करता? कारण त्याचा जो करीन तोच परमार्थ आहे. मग त्यांनी करू नये का? मग नाही केलं पाहिजे, पण नाही केलं म्हणून बिघडत नाही. हा, त्याने केलं नाही म्हणून बिघडत नाही, पण त्याने हे केलं पाहिजे. कारण ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात. कारण आपण जर नाही केलं तर मागे वाट मोडून जाईल. म्हणून साठी त्याने जे परमार्थ आपला सगळं बुद्धिनिसाठी जो परमार्थ आहे तो आहे मी कोण याचा. आणि बाबा सांगतात, ज्ञानोबा सांगतात किंवा बुद्धी आपली धुतली. काय केली? आपली बुद्धी मळालेली बुद्धी धुतली. धुवण्या बुद्धीचा मळकटा जे ज्याने बुद्धीचा मळ धुतला. मग काय होतं? शुद्ध असणाऱ्या आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन होतं. आपलंच आपल्याला दर्शन होतं. कोणाचं दर्शन होतं? आणि ते सद्गुरु कृपेने होतं. कारण इतर साधनाने होत नाही, फक्त एकच साधन असे आणि ते सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपेने आपल्याला आपल्या आत्मस्वरूपात दर्शन होतं. आणि जोपर्यंत आत्मस्वरूपात दर्शन होत नाही, तुम्हाला सर्व सिद्ध्या जरी असत्या, तुम्हाला जरी तुम्ही बोलून तसं होत असेल, पण मोक्ष मात्र आपल्याला, आनंद मात्र आपल्याला मिळणार नाही. आनंद मिळण्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीची गरज आहे. कारण ओळखीला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सर्वी धार झाला सफल व्यापार. याने आत्मारामाला हरीला ओळखलं. आणि सगळ्यात परमार्थ 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 म्हणजे माणसं बऱ्याच परमार्थाचा मला विषय असा झालेला आहे की परमार्थाच्या नावाखाली मला कर्मकांड पुढे आलं. आणि संतांनी बरं का, सगळ्या संतांनी आणि महात्म्यांनी कर्मकांडाला फाटा मारला.
काय ज्ञान तुकोबरे सांगतात ना, काय मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. मग सूक्ष्म वाट कोणती? कर्माची वाट सूक्ष्म आहे, मोडली. दुस्तर वाट योगाची मोडली आणि सोपी वाट केली कोणती? भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेच की खंड. भक्ती म्हणजे काय? बाबा सांगायचे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग माझा. भगवंत म्हणजे कोण? हा सर्व नटलाय ना माझा पांडुरंग नटलेला आहे. हे सगळे नटले म्हणजे श्रीपादवर नटले, सगळं नटले म्हणजे रामदेववर नटले, हे सगळं माझं परमात्मा नटलाय असा बुद्धीचा निश्चय म्हणजेच परमभक्ती. महाराज जर मुखाने आपण खूप चिंतन करा बोलत असतो म्हणत असतो देवाविषयी, पण अंतःकरणाचा भेद असेल तर, कारण भेद आकाशी नाड एक वेलांटीचा आड. एक भेद जर आला तर मला फक्त दुःख वाट्यावर येतं. आणि महात्म्याने दुःख आणि भेद कुठे येतो? आमचं कालच 15व्या चिंतन सुरू झालं की भेद हा भेद बुद्धीच्या ठिकाणी भेद तयार होतो आणि बुद्धीच्या ठिकाणी भेद तयार झाला की मला सगळं दुःख दुःख तयार होतं. आणि साधू काय करतो? आपला भेद काढून टाकतो आणि भेद काढल्यामुळे आपल्याला अभेद परमात्म्याचं दर्शन होतं. आणि महाराज बाबांनी ते सहज युक्तीने करून दिलं. बाबांनी काय केलं? सहज युक्तीने करून दिलं. महाराज जीवनामध्ये ते आले आणि त्यांनी आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून दिली, ज्ञान करून दिलं. बरं ते आतून आणून दिलं का? बाबा सांगायचे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्या जवळच, तुला कुठून आणून द्यायचं नाही, ते फक्त तुला त्याची जाणीव करून द्यायची. गुरु आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव करून देतात आणि ती बाबांनी सहज जाणीव करून दिली महाराज. पण आपली बुद्धी टिकली पाहिजे तिथं, कारण बुद्धी आपल्या बुद्धीने तिथं निश्चय केला पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? बुद्धीने निश्चय केला पाहिजे. कारण आपण काय म्हणतो बाबांच्या फिक्स सवय होते की बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मरूप भावापण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाचे हृदय गोष्टाली तयाशी समता बोले. विशेष काय बाबा कायम सांगायचे, कारण बुद्धी निश्चय बाबा सांगायचे बघा. बाबांच्या मुखात शब्द येतात, तुम्हाला जरी टिपणात बुडुस्तोर अवस्था झाली पण जरी विवेक जर जागा नसेल तर तुम्ही एवढं सगळं केलं याची काही किंमत नाही. म्हणून ज्ञानोबरायन दृष्टांत दिला, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडली मार्गाचा अर्थ काय? मंथन करणं युक्तीचं काम का दांडगायचं काम? बाबा म्हणायचे युक्तीचं काम आहे का नाही? मंथन करून त्यातलं लोणी काढणं युक्तीचं काम आहे. तर युक्ती नसेल तर डेरातही फुटल. पण जेव्हा असणार दही सांडून तरी जाईल, पण युक्ती जर असेल तर मात्र ते आपला प्राप्त राहत नाही. तसा परमार्थ हा युक्तीचा आहे. काय युक्ती आहे? विचाराची. म्हणून ज्ञानोबराय हा विचारोनी अहंकार सांडीची मग अस्तित्व वस्तू होईते आपली स्वस्ती सहजी आपण केली. काय विचार करायचा आहे? मी कोण, मी कोण आहे. आणि बाबांनी त्या मीची ओळख करून दिली. आणि ती मीची ओळख कोणाला करून दिली? तर आमच्या बुद्धीला. आमच्या बुद्धीच्या ठिकाणी मी आमका मी तमका बुद्धीने ठरवलंय आम्हाला. कोण ठरवलंय आपल्याला? हे बुद्धीने ठरवलं. आणि आपल्या बुद्धीतलाच भ्रम साधूने काढला. कसा काढला? आपल्यात येऊन आपल्यात राहून. वास्तविकता महात्मा देहाचा नसतो, पण महात्मा देहात आल्याशिवाय कळत नसतो. का नसतो कळत? आपण देहात येतो. मग आता मला सांगा, आपण देहात म्हणजे आपला महात्मा कसा पाहिजे? नाही, आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. मग आपल्याला उपदेश करणारा महाराष्ट्रीयन पाहिजे का? तमिळी चालन? चालन का? इंग्रजी भाषेत बोलणारा चालन का? का नाही चालणार? आपण ज्या तत्वात येतं, आपण ज्या सत्तेत येतं त्या सत्तेतलाच आपला महात्मा पाहिजे. मग आपण देह सत्तेत येत आला. सत्शिष्य कोणत्या सत्तेत आला? देह सत्तेत आला. आणि देह सत्तेत आल्यामुळं त्या असणाऱ्या शिष्याला आत्मबोधात नेण्यासाठी महात्म्याला देह सत्तेत यावं लागतं. आणि देह सत्तेत येऊन महाराज बाबा श्रीपाद बरोबर देह सत्तेत आले. आणि महाराज जगात येऊन जगा वेगळी गोष्ट सांगायची. याचे जगात आले, जगात आपल्यासारखे त्यांनाही बायको होती, मुलं होते, त्यांनाही संसार होता. पण संसारात असून महाराज ते संसारात नव्हते. ते वर्तत दिसती देही, पण देही ना माझ्या ठाई मी तया माझी समग्र अशी.
काही दिसायचे ती देहात वर्तन करताना, पण वाघ कसं, एक गोष्ट कायम सांगतो आपण. एकदा बाबा सांगायची, एका ज्योतिषाने राजाला म्हणले यावर्षी आपल्या देशामध्ये खोळ्याचा पाऊस पडणार आहे. कशाचा पाऊस पडणार आहे? खोळ्याचा पाऊस पडणार आहे. आणि खोळ्याचा पाऊस पडणार आहे म्हणल्यानंतर प्रधानाला राजाला माहित होतं हे ज्योतिषी बोलले म्हणजे खोळ्याचा पाऊस पडणार आहे. आणि ज्या त्यांनी तिथी सांगितली त्या तिथीला सांगितलं म्हणजे कोणीही गावाच्या बाहेर निघायचं नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही, त्याशी पाऊस पडणार आहे. तर महाराज पण बाकी काय खरं आहे म्हणले, असं कोणी काही सांगत म्हणले का काही खरं होत असतं का? पण राजाला प्रधानाला माहित होतं पाऊस 100% पडणार आणि आज ते खोळ्याचा पाऊस पडला की लोक येडे होणार. आणि मला तसंच झालं. सकाळच्या सर्व लोक कामाला गेले आणि गेल्यानंतर 12-12:30 दरम्यान पाऊस आला आणि तो पाऊस पडला, सगळे लोक येडे झाले, खोळे म्हणजे येडे झाले. येडे झाल्यानंतर येडेचे कार्यक्रम काय असते, स्वतःचे कपडे फाडे, सगळे धिंगाणा सगळ्यात आले, उडी हरीत आले, मला सगळे नगरात आले. आणि नगरात आल्यानंतर मला सगळा आरडा माझ्या काय भानगडी, मला प्रधान डोकवलं खिडकीतून, तर सगळेचे सगळे नागडे उघडे, सगळे केस कोणाचे काही आगाव चिखल उडीते. राजाने सफाळा सांगले, महाराज आता आपले कपडे आपण फाडा. का बरं? कारण आपले कपडे आपण फाडा, जर आपले कपडे आपल्याला नाही फाडले तर हे आपल्याला फाडतील. म्हणून काय केलं त्यांनी, स्वतःचे कपडे फाडले आणि त्यांच्यात आले, त्यांच्यासारखे झाले आणि त्यांच्यासारखे होऊन महाराज त्यांनी त्यांना आपल्यासारखं बनवलं. तसा महात्मा देहात आला. देहात आल्यानंतर महाराज देहात आपल्यासारखा वागला, आपल्यासारखं वागून दावलं आणि जाता जाता महाराज त्यांनी सांगितलं की तो देह नाही बाबा, तर तू आत्मरूप आहेस. तू देह नसून तू आत्मरूप आहेस. तू बुद्धिनिश्चय कर. हा बुद्धीचे निश्चय महाराज आपल्याला सतत जागा केलं. महाराज प्रत्येक वेळेस म्हणायचे आहेत त्या जागी. बाबा म्हणायचे आहे का महाराज, डोक्यावर अशी बॅग घ्यायची बंद होणार नाही लगेच. नाही ते दिसत नाही. आवाज डिमर नाही दिला 2 मिनिट राहू द्या चालू करा. आत्म्याची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे, आमचा धर्म आहे. कळलं का? जसं त्या राजाला आणि प्रधानाने सर्व आपली असणारी प्रजा, खुळी झालेली प्रजा, पण त्यांच्यासारखं येडं होऊन येड्याचं नाटक करून त्यांच्यात उड्या हाणल्या आणि मग त्यांना शहाणं केलं. तसे श्रीपादावने रामजोबाने महाराज आपल्यात आले, आपल्यासारखा संसार केला आणि संसारात येऊन महाराज आपल्यासारखे व्यवहार करून एक दिवस सांगितलं की तुम्ही देह नसून तुम्ही आत्मरूप आहात, अशा बोधावर आणून आपल्याला सोडलं महाराज. म्हणून ज्ञानोबाला सांगतात की बाबा तरी गुरु दाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, धोनिया बुद्धीचा मळकटा जेणे. कारण महात्मा आपल्याला
परमात्मा महात्म्याचा एकच आहे की महात्म्याच्या आशीर्वादाने आपल्याला काही आपली संपत्ती वाढणार नाही, संतती वाढणार नाही. महात्म्याच्या आशीर्वादाने आपला भ्रम जाणार आहे. भ्रम काय जाणार आहे? भ्रम. सद्गुरू आपला भ्रम घालवतात. कारण आपल्याला भ्रम आहे कोणता? तर मी देह आणि मी देह, मी करता, मी भोगता असणारा भ्रम महात्मा घालीत असतो. आणि तो बाबाने आपल्याला सोप्या भाषेत आणून घातला, आपल्याला भ्रम घातला. किती सोप्या भाषेमध्ये. आता तुम्हाला सर्वांना माहिती, ज्या सांगायची गरज नाही, पण महात्मा सहज बोलायचे. सांगा म्हणायचे, शेंगा, भैमुगाच्या शेंगा दृष्टांत द्यायचे, शेंगदाणे दृष्टांत द्यायचे. शेंगदाणे पेरते तर शेंगदाण्याचं जर वरचं टर्पल निघालं त्याला किती वेळ परत उगवतात का? ते नाही. ते टर्पल काढायला किती वेळ लागतो? काही क्षणामध्ये दिसतं चोरगाळा तर टर्पल निघत, पण त्याचं उगवणं संपत. जसं साळीचं बाबा सांगायचे, साळी पेरली तर उगवते, पण ही साळी जर एक घसरा जर मारला जर टर्पल निघालं तर ही साळी परत उगवत नाही. तसं आपलं जन्म मरणाचं असणारं जे अज्ञान घालवणं, अज्ञान गेलं की मला आपलं जन्म मरण हे संपत असतं आणि ते विचाराने संपत. कशाने संपत? त्याला काय बुलडोजर लागावं नाही लागत म्हणे बाबा म्हणायचे. हा विचार आहे आणि विचार म्हणजे हा विवेकाची गोष्ट आहे. आणि विवेकाची गोष्ट बातमीने आपल्याला जागी करून दिली आणि आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. कारण स्वरूपी मिळविले, नाव ठेविला भेद. काय केला? मला ऊर्ध्वमुखी आळविला, सोहम शब्दाचा नाद, आरोप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान निजे तत्व निजे बोध, स्वरूपी मिळविले, नाव ठेविला भेद. आम्हाला स्वरूपात मिळालं, पण उपाधीने मात्र आम्ही जसे तसे ठेवले. कारण अर्जुनाला आलिंगन देऊन भगवंतांनी काय केले? ये हृदय घातली, द्वैत न मोडीता आपण शिकले आले. काय केलं महाराज? महात्मा आपल्याला अंतकरणातून बरेच वेळा म्हणले, काय झालं? महात्म्याच्या कृपेने महाराज, महात्मा म्हणजे महात्म्यासारखं म्हणून म्हणजे तसं गंध लावणं, तशा माळा घालणं, तसे कपडे घालणं, म्हणजे तसं बोलणं म्हणजे महात्म्यासारखं झालं का आपण? नाही म्हणा. महात्मा अंतकरणातून निर्मळ असतो. कसा असतो महात्मा? अंतकरणातून निर्मळ असतो. आणि जीवालाही महात्मा अंतकरणातून निर्मळ बनवतो. काय करतो महात्मा? अंतकरणातून निर्मळ बनवतो आणि अंतकरण शुद्ध बनवतो. म्हणून म्हटलं, तू का म्हणे चित्तकार रे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तेथे. महात्म्याने आपला अंतकरणाचा परमार्थ शिकवला, आपल्या अंतकरणाच्या रूपी परमार्थाचं आपल्याला ज्ञान करून दिलं आणि आपल्याला अंतकरण आपलं स्वच्छ केलं. आणि स्वच्छ अंतकरणामध्ये काय झालं? मग स्वच्छ अंतकरण झाल्यामुळे आपलंच आपल्याला दर्शन झालं. काय केलं महात्म्याने? आपलंच आपल्याला दर्शन करून दिलं. कारण आपले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की. म्हणजे काय केलं? महात्म्याने साधन दिलं, ते साधन आपण केलं. साधन आपण केल्यामुळे आपलं अंतकरण निर्मळ झालं आणि निर्मळ अंतकरणामुळे आपल्याला दर्शन झालं. काय झालं? म्हणून माऊली सांगतात की बाबा, तरी गुरु जाविल्या वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, दोन्या बुद्धीचा मळकटाचेने. असा सद्गुरु श्रीपादोबांनी, रामजोबांनी आपल्याला हा परमार्थ आपल्याकडे उतरवला. आणि गल्लीतून, गावागावातून, वाड्या वस्त्यातून महाराज आपल्याला तो सहज परमार्थ आपल्यापर्यंत. महाराज खुरापणाऱ्या बाईला वेदांत कळायला लागला. कोणाला? खुरापणाऱ्या बाईला वेदांत कळायला लागला. फक्त एक श्रीपादोबांची कृपा. जे कार्य महाराज आतापर्यंत घडलं नाही ते कार्य बाबांनी केलं. हो, महाराष्ट्र ढवळून काढला. महाराष्ट्रातल्या गल्लीतून महाराज महात्म्याने परमार्थ पोहोचवला आणि ते असणारं ब्रह्मज्ञान सर्वांपर्यंत. माऊलीची प्रतिज्ञा होती, ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू परी, देणे घेणे सुखची वरी हो द्या जगा. कारण माऊलीने ती प्रतिज्ञा केली होती. ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी श्रीपाद बाबांच्या रूपातच माऊली आली आणि त्यांनी ही प्रतिज्ञा पुरी केली. कोणती? या मराठीच्या नगरीमध्ये गाव असं नाही की त्या ठिकाणी साधक नाही. आता मग साहेबांनी सांगितलं की 25 लाख साधक आहेत. नुसते 25 लाख नाही तर ठळक आहेत फक्त 25 लाख. तसे किती आहेत सांगता येत नाही. अत्य महात्म्यांचं मला सहज कार्य होतं आणि सहज कार्य खूप असतं. पाऊस कुठं पडतो, किती पडतो सांगता येईल का? आपण टँकरने पाणी आणतो, ते पाणी मारलेलं कळतं किती टँकर आले, काय झालं. पण आता पावसाने किती टँकर पाणी मारलं असं हे सहज कार्य आहे महात्म्याचं. तसं महात्म्याचं सहज कार्य असतं. महात्मा सहज बोलतो महाराज, सहज बोलला की महाराज त्याचा सहज महात्मा बोलला की उपदेश होत असतो आणि तो जीवाचं कल्याण करत असतो. सहज बोलणे हित उपदेश.
करोनी साया शिकविली असं श्रीपाद महाराज आपला हा परमार्थ आपल्याकडे आणून सोडला आणि आपल्याला या तत्वज्ञानापर्यंत आपल्याला आणलं आणि आपल्याला ते आत्मज्ञान आपल्या हृदयात बिंबवलं, ते आपलंच आपल्याला दिलं. महाराज ते सांगायचे महात्मा कोणाचंच कोणाला काय देत नाही, ते आपलंच आपल्याला देतो आणि ते ज्ञानाचे आपल्याला करून देऊन आपल्याला आपल्या स्वरूपाची यथार्थ ओळख करू. तू आणि मी दोन नाही, तू आणि मी एक आहे या बोधवानं सोडलं. म्हणून माऊली सांगतात की तरी गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ कटा दोन्या बुद्धीचा बळकटा जेणे यथामत येता अवकाश श्रीपाद जे बोलून घेतलं ते श्रीपाद रामजोगचे त्यांच्या कृपे